निपाणी साखरवाडी येथे शुद्ध पाण्याच्या घटकाची उद्घाटन. आमदार फंडातून 5 लाख रुपयाचा निधी. आमदार जोल्ले यांची माहिती. पिण्याचे पाणी हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करणे हे आपले कर्तव्य असून जनतेला स्वच्छ पाणी मिळाल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते. गेल्या 15-20 दिवसाच्या पाठीमागे येथील नागरिकांनी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आरो प्लांटची मागणी केलेली होती. या कामाची पूर्तता करण्यासाठी आमदार फंडातून 5 लाखाचा निधी देऊन शुद्ध पाण्याचा घटक आरो निर्माण होणार असून या कामाचं भूमिपूजन करत आहोत. येथील नागरिकांच्या कामाची मागणी आपण पूर्तता करत आहोत, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले. त्या निपाणी येथील साखरवाडी जनावरांचा दवाखाना येथे आरो प्लांट भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी सुनील कोपर्डे यांनी स्वागत केले. उपस्थित महिलांच्या हस्ते विधीपूर्वक भूमिपूजन करण्यात आले आणि टिकावं मारून कावाचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, निपाणीच्या जनतेने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये उर्वरित सर्व कामे मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध असून हे आरो प्लांट 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्ण करून लवकरच येथे शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार असल्याचे सांगितले. सगळ्यांनी आपलं मनोगत सांगितलं, खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आणि परवा अशाच एका निमित्तानं मी मिलिंदला आणि ह्या भागातल्या माझ्या पप्पूला असू देत किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना मी बोलवून घेतलं तर ऑफिसमध्ये. फेस टू फेस चर्चा झाल्यानंतर भरपूर विषय त्याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर एक डिमांड होतं, वहिनी तुम्ही सांगितला की पाण्याचा प्रश्न, शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला पाहिजे आणि ते सांगितलं आहे परंतु अजून काम व्हायला नाही. ज्या वेळेला बोर मागितलं होतं, बोर एक झालं आहे आणि 2 बोर झालेत आणि आता शुद्ध पिण्याचं पाणी पाहिजे म्हणून त्यावेळेला मला वाटतं आता 20-25 दिवस झालं होतं, त्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं. लगेच मी ते आमदार फंडामध्ये 5 लाखाचा निधी ह्या तुमच्या आरो प्लांटसाठी आपण घातलेला आहे आणि आज आपले कॉन्ट्रॅक्टर आजच चालू करणार आहेत. त्यांना कमीत कमी आज सुरू केलं तर 20 ते 25 दिवस लागणार त्यांना व्यवस्थितपणे करायला. ते 20-25 दिवसामध्ये करू देत. ते केल्यानंतर परत एक कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेला करून आपण ते पाणी पाडायचं व्यवस्था करूया. त्याच्या आत देखील हे जाग्याचं क्लिअरन्स पाहिजे होतं. आपल्या कमिशनरना सांगितलं, त्यांनी पण मी सांगितलेलं दुसऱ्या दिवशीच ते सगळं करून देखील दिलेलं आहे. जयवंत असू देत, राजेश असू देत, आपले नगरसेवक नगरसेविका असू देत, सगळ्यांनी देखील त्याला पाठिंबा दिला आणि आता इथं जागा फायनल करून ते आता आज भूमिपूजा झालेलं आहे. हे करत असताना जे मध्ये ते टाकी येते तिथं पाणी अजूनही तुम्ही यूज करताय म्हणून ते इथं जरासं ते अडचण होऊ नये म्हणून त्याला बाजूला कुठं तुम्ही कुठं सगळ्यांनी मिळून सांगता तिथं बाजूलाच ते शिफ्ट देखील करायचं व्यवस्था केलेलं आहे आणि ते केल्यानंतर हे झाल्यानंतर परत एकदा आपण इथं उद्घाटन करूया. अजूनही काही कामं असतील आता सगळ्यांनी सांगितले, कारण रोज मी तुम्हाला विचारू शकत नाही म्हणून तुम्ही मला पाठ लागायला पाहिजे, कारण मी रोज 1000 अशा कामामध्ये असतो, लक्षात राहत नाही. म्हणून तुम्ही जे काही नेते मंडळी कार्यकर्ते आहेत तुम्ही पाठ लागा. आणि आपल्या BJP ऑफिसमध्ये देखील मुरगुड रोडच्या ऑफिसमध्ये आता दोघं आपल्याला PA म्हणून तिथं एकदम फर्स्ट क्लास काम करायला लागले. ते एक ऋषिकेश म्हणून आणि एक शिवलिंग हुगार म्हणून इथं आहेत. तुम्ही ऑफिसला गेलं की आता तुम्हाला अटेंड करायला एक दोघं आहेत, अजून दोघं येतील. तर तिथं ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं आणि अर्ज दिला तरी देखील तुमचं काम मी आल्यानंतर फॉलोअपमध्ये होईल. आता इथं आल्यानंतर हे तरी एक क्लिअर झालं. वहिनी सांगत होत्या आता वय झालं वहिनी, आमचं हातपाय आकडतंय आणि जरा एक्सरसाइज करायला पाहिजे. तुम्हाला ओपन जिम असलं तर हातपाय तरी आम्ही हलवतो आणि त्याच्यामुळं आमचं हेल्थ चांगलं राहतंय. कारण साखरवाडीमध्ये जागा नाही तुम्हाला पाप काही करायला, परंतु काळजी करू नका. एक आम्ही बघून ठेवलंय, मी आता सांगणार नाही, सांगितलं तर आणि ते केल्यानंतरच आपण सांगूया आणि करायच्या आधीच ते उद्घाटन करूया. आपण एक एरिया बघून ठेवलेला आहे, तिथं सुंदर असा प्लॅन आहे. ते प्लॅन अप्रुव्हल होतोपर्यंत मी बोलणार नाही आणि ते अप्रुव्हल झालं की तुम्हाला सगळ्यांना घेऊनच ते प्लॅन आपण उद्घाटन करूया आणि तिथं तुम्हाला वॉकिंगला तिथं निवांत नातवंडांना जाऊन घेऊन संध्याकाळी बसायला आणि परत तुम्हाला एक्सरसाइज करायला ओपन जिम अशा पद्धतीचं देखील येणाऱ्या दिवसामध्ये ते मी करून देतो असं तुम्हाला विश्वास देतो. जसं तुम्ही माझ्यावरती एक प्रेम विश्वास ठेवून तुम्ही आमच्याबरोबर आहे, कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपण सगळेजण मिळून हे कामं करत जाऊया. या प्रसंगी राहुल पाटील, संदीप पाटील, जयराम मिरजकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केली.
यावेळी या कार्यक्रमास पालिका आयुक्त गणपती पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, हाल शुगर संचालक राजू गुंदेशा, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चौगुले,